पाहायला मिळेल. P1चं षटक आहे खऱ्या अर्थानं. पहिलं षटक P1चं. सेवन विला कडून चालू आहे. समोर बॉल लागलाय इनसाइड डाव स्टंप. आतल्या दिशेने चेंडूने थोडंसं वळण घेतलं. डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. मान्यवरांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी, कारण की शेवटचा दिवस, अंतिम रात्र या स्पर्धेची. सर्वच जण खरं तर या चेडूला अर्थात क्रिकेटचा एक अभूतपूर्व सोहळ्याचा हा नजारा चालू आहे खरं तर प्रत्येक प्रेक्षक मायबाप वर्गाच्या समोर. कारण की हे क्रिकेटचा त्या कुरुक्षेत्रावरती चाललो असलेलं हे बाटल आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी ज्या मरेडनं गोलंदाजी चालू आहे, कारण की योगेशचा स्टँडर्ड शॉट आपल्याला पाहायला मिळतील. जे शॉर्ट सिलेक्शन आहेत ना, अगदी ज्या मरेडनं गोलंदाजी चालू आहे ना त्यावरच फटके खेचले जातील. कोणत्याही प्रकारचे आपल्याला अगदी जे आपण पाहतो ना, ज्यावेळेस ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट चालू असतं ना त्यावेळेस आडवे फटके जास्त पाहायला मिळतात. पण ज्या मरेडनुसार गोलंदाजी चालू आहे त्यांच्या अगदी तशी मात्र फलंदाजी होताना पाहायला मिळणार आहे. कोणत्याही प्रकारची धावसंख्या मिळत नाही आहे. 2 चेंडू झालेत, एक धावसंख्या आली आहे. मोठ्या फटक्यांच्या शोधात हे खरं तर बॅटिंग करणारा भडवल B+ टीम बांधून ठेवण्याचं काम प्रतिस्पर्धी संघाकडून केलं जातं. या ठिकाणी खूप चांगली स्पर्धा. युकेची ढोळे खरं तर आमच्या समवेत जोडले जात आहेत. तुषारजी धुमाळ खरं तर 2 दिवस या स्पर्धेमध्ये होते. प्रवीणजी दुगाडे दुसरा दिवस आणि त्याचबरोबर आमचे मित्र आकाशजी देशमुख 4 दिवस खरं तर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. हलक्या हातानं अगदी बॉलला स्ट्रेट केलं. एक धाव जरूर कंप्लीट केली जाईल. खेळाडू आहे अगदी वेगानं चेंडूवरती झपाट्यानं पोहोचला जातोय. तितपत एक धावसंख्या या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एकेरी धावसंख्येला प्राधान्य दिलं जातं. 3 एकेरी धावसंख्या पाहायला मिळाली. एक डॉट बॉल पाहायला मिळाला. सुरुवातीचा हरेशचा षटक चालू आहे. खरं तर 9 क्षेत्ररक्षक प्रतिबंधनामध्ये जोडले जात आहेत. या ठिकाणी उंच फटका आहे. क्षेत्ररक्षक जज करेल का बॉलला. झेलवर येण्याआधी खरं तर बॉल फील्ड करण्याचा डिसिजन घेतलाय. थ्रो देखील तितकाच ताकदीनं झालाय. पण कलेक्ट करण्यामध्ये खरं तर यष्टीरक्षकाकडनं चुकी पाहायला मिळाली आपल्याला. आणि याचा फायदा खरं तर दोन्ही खेळाडूंना घेताना पाहायला मिळतोय. 2 धावा सहज कंप्लीट केल्या जातील आणि 2 परिवर्तन केलं जाईल. धावसंख्येत मात्र 2 आकड्याने बदल केला जाईल आणि जम पोहोचेल ते तब्बल 5 आकड्यावरती. 5 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती. एक डॉट बॉल, त्यानंतरचे सलग 3 चेंडू एकेरी धावसंख्येचे. या बॉलवरती दुहेरी धावसंख्या अद्याप आपल्याला पाहायला मिळते. समीकरण पाहायला मिळालं. 5 धावसंख्येपर्यंत जम पोहोचला. हरेचं षटक चालू आहे. P1चं षटक आहे. खरं तर 2 क्षेत्ररक्षक 38च्या बाहेर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अपोजिट डायरेक्शनला दोघंही एकमेकांच्या. खेळाडू आहे कोणत्या प्रकारची चुकी केली जात नाही. परफेक्ट टिपलाय, जज केलाय बॉलला खेळाडू बाद.
एक गडी शेवटच्या चेंडूवरती खरं तर बाद करण्यामध्ये यश लाभलं. बॉलिंग करणाऱ्या जितवाय जिते टीमला 5 धावसंख्या अद्याप खर्च केले. एक गडी देखील बाद होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. रुपेशच्या हातामध्ये खरं तर हे षटक दिलंय. समोर उडवण्याचा प्रयत्न केला जातोय. बांधून ठेवलं खरं तर फुटबॉल टीमला आता पूर्णपणे. एक धावसंख्या आणखी मिळणार नाही. खरं तर योग्य सुरुवात धीम्या गतीनं झालं आणि क्रिकेटमध्ये आपण सातत्यपूर्वक नेहमीच पाहतो की कधी कधी पहिलं दुसरं षटक अगदी असं वाटतं की बॅटिंग करणाऱ्या संघाच्या धावसंख्या होत नाही, पण एक नवसंजीवनी देणारे काही फटके असे येतात ना आणि धावसंख्या अशी वेगानं जमायला सुरुवात होते की होत्याचं नव्हतं खरं तर या स्पर्धेमध्ये आणि त्या मॅचमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतं. पण ते होईल का खऱ्या अर्थानं आण्विक 11 जय मसोबा बी प्लस टीमला हे पाहणं देखील आता महत्त्वाचं आहे, कारण की दोनही संघ वेगवेगळ्या विभागातील आहेत. पण आता पहिल्यांदा एकमेकांच्या विरोधात या स्पर्धेच्या निमित्त बनलं खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी व शिवसेना उभा 26-26 आणि या निमित्तानं होईना का कर्जत विभागातील एक टोकाचं गाव आणि त्या विभागातील हा संघ आपल्याला पाहायला मिळेल बडवल बी प्लस आणि एक पेन विभागातील जितवाय जिथे टीम एकमेकांच्या विरोधात बाटल करताना पाहायला मिळालं. हे निमित्त बनलं या स्पर्धेच्या निमित्तानं. एक धावसंख्या 7 आकड्यावरती जाताना पाहायला मिळतो. एकेरी धावसंख्येला अद्यापर्यंत प्राधान्य दिलं आहे बॅटिंग करणाऱ्या बडवल बी प्लस टीमनं. मोठ्या फटक्यांच्या शोधात आहे. खऱ्या अर्थानं पराक्रम करावा लागेल मैदानावरती. एखाद्या बॅट्समननं मोठी धावसंख्या जमा करावी लागणार आहे. मोठा फटका एक्झिक्यूट केला आहे जरूर. चेंडूखाली क्षेत्ररक्षक देखील त्यांच्या देखील क्या बाहेर बॉल थांबत नाही. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नंबर वेळचा 1 बाउन्स आकार. रिजेक्ट. तर षटकार गेल्यानंतर त्वरित गाणं देखील लावा, नाहीतर कदाचित आम्हाला सांगा, आम्ही कंटिन्यू बोलत तरी राहू. थँक्यू. आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हा देखील फटका स्ट्रोक खेळलाय जरूर. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करेल असं वाटलं. उंची जर कदाचित जास्त आली असते तर हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळाला असा. बॉल अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये टिपलेला झेल परतवेल आता खेळाडू. फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 2 धावसंख्येने धावसंख्या मात्र पोहोचेल ती तब्बल 13 या आकड्यावरती. 13 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना पाहायला मिळतात. महत्त्वाचे गडी आहेत खऱ्या अर्थानं 2, कारण की 2 बाद झाले. दिनेश आणि राकेश. राकेश आणि त्याचबरोबर उमेश ही जोडी मैदानावरती खरं तर दाखल आहे. निशांत महत्त्वाचे 2 खेळाडू आता परतले तंबूच्या दिशेने, कारण की मिडल ऑर्डरला सुरुवात होण्याआधी खरं तर हे 2 खेळाडूंच्या खांद्यावरती संपूर्णपणे जिम्मेदारी, पण राकेशच्या खांद्यावरती संपूर्ण जिम्मेदारी असणार आहे, कारण की महत्त्वाचा एक खेळाडू आहे खरं तर बडवल बी प्लस टीमचा. खेळाडूकडे क्षमता आहे मोठ्या फटकांना खेचून आणण्याची, एकतर्फी सामना खेचून आणण्याची क्षमता देखील या खेळाडूकडे आहे. धावसंख्येचा विचार केला 6.50च्या सरासरीने अगदी प्रतिषटकामध्ये धावत असताना तब्बल 13 या आकड्यावरती 2 गडी बाद झाले. दुसरं षटक देखील या ठिकाणी संपुष्टात आले. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. दिव्या डिझेला संधी.
आणि या स्वराज हे उभं केलं, कारण की हिंदवी स्वराज्य व्हावं हीच सर आमच्या ह्या स्त्रींची इच्छा. आणि आजपासून 397 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला. आणि अगदी आपण पाहिलं शिवनेरी किल्ल्यावरतीचा प्रवास ते तब्बल रायगडावरचा प्रवास आपल्याला पाहायला मिळेल, कारण की रायगड जिल्हा खरं तर ही संतांची भूमी आहे. रायगड जिल्हा ही पराक्रमाची भूमी आहे. रायगड जिल्हा ही आमच्या क्रांतीवीरांची भूमी आहे. रायगड जिल्हा म्हणजे ही आमच्या अन्नदात्याची भूमी आहे. रायगड जिल्ह्याचं वर्णन प्रत्येक ठिकाणी केलं जातं, पण महत्त्वाचा रायगड जिल्ह्याचा उल्लेख जर महाराष्ट्राच्या नकाशामध्ये, जगाच्या नकाशामध्ये जर रायगड जिल्हाच नसता तर जे आपल्या ताटामध्ये जे वाढणारं अन्न असतं तांदूळ, हे संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर जर पोहोचवणारा कोणता जिल्हा असेल तर तो आमचा रायगड जिल्हा आहे. क्रांतीवीरांची भूमी देखील आमचा रायगड आहे. मराठ्यांची भूमी देखील आमचा रायगड आहे. पेशवाईंची भूमी देखील आमचा रायगडच आहे. सुंदर कोकण देखील आमचा रायगडच आहे खऱ्या अर्थानं. आणि परशुरामाची भूमी देखील हा आमचा रायगड आहे. स्वराज्याची राजधानी बांधणारा रायगड किल्ला देखील आमच्या रायगडातच आहे. आणि मराठ्यांच्या पराक्रमाची भूमी आमचा रायगड आहे. वासुदेव बळवंत फडकेंची देखील मायभूमी ही रायगडच आहे आमच्या. फटका टोल केलाय, वसूल केलाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळेल नंबर 6, दिलाय क्षेत्ररक्षकाच्या दस्तकवर मस्तक देत षटकार. जाती ना तो मथुरा में मस्जिद वसी दराज एक बाजी होता तो सुन्नत सबकी बनती. आदरणीय आमचे नेरळचे प्रफुल्लजी पाळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, उद्योजक. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. षटकार 19 धावसंख्या, 19 धावा प्रगती पुस्तकावरती लागताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 2 गडी देखील बाद झाले. खरं तर योगेशची देखील इच्छा होती 4 दिवसामध्ये छत्रपती शिवरायांवरती काहीतरी व्हायला पाहिजे. आणि आमचे आयोजक विनायकजी आणि त्याचबरोबर शैलेशदादा आणि यशदादांची सगळ्यांचीच इच्छा होती की काहीतरी वक्तव्य व्हावं. पण कदाचित जितके डीजे ऑपरेटर गीतं लावतील त्यावरती आम्ही जरूर बोलण्याचा प्रयत्न करू. विकेट लागली जाईल. मैदानातून 3 नंबरचे विकेट येईल तंबूच्या दिशेनं. कारण की क्रिकेटचे देव सचिन रमेश तेंडुलकर ते देखील मराठेच. गायनाची कोकिळा ती देखील आमचीच. प्राण्यांना माणसाप्रमाणे जगवणारे डॉक्टर प्रकाश बाबा आमटे देखील आमचेच. कर्जतचे आमचे वीरभाई कोतवाल देखील आमचेच. पनवेलचे जर विचार केला शिरढोण गावाचे आदरणीय वासुदेव बळवंत फडके हे देखील आमचेच. कोण विसरणार या मराठ्यांना? कारण की नेहमी म्हटलं जातं की मराठे एक अशी व्यक्ती आहे, ऊन वारा पाऊस आणि तिसऱ्या गोष्टीमध्ये जर कोणाला मोजत असतील तर ते आमचे मराठे. कारण की छत्रपती शिवरायांनी जातीचा पातीचा विचार न करता 18 पगड आणि 12 बळुतांना सोबत घेऊन चाललं. आणि नेहमी समालोचन करताना आम्ही अगदी जाणीवपूर्वक वाक्य करतो, कोणत्याही धर्मावरती किंवा जातीवरती टीका केली जात नाही. कारण की मराठ्यांचं सांगताना आम्ही छत्रपती शिवराय देखील सांगणार, नाभिक समाजाचे आम्ही शिवा काशीत देखील सांगणार. कारण की छत्रपती शिवरायांनी 18 पगड 12 बलुत्यांना सोबत घेऊन या छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली. प्रगती पुस्तकाचा विषय. रोहितचं षटक चालू आहे, डॉट बॉल, त्यानंतर षटकार, विकेट आणि या बॉलवरती 2 धावसंख्या पाहायला मिळाली. धावसंख्येचा विचार करता प्रगती पुस्तकावरती धाव येऊन पोहोचल्या तब्बल 21 धावा. 21 धावा प्रगती पुस्तकामध्ये पाहायला मिळत आहेत. एक मिळेल, आणखी मिळणार नाही. दुहेरी धावसंख्या या ठिकाणी जोडली जाईल. 1 धावसंख्या दुहेरी आकडा प्रगती पुस्तकावरती येताना पाहायला मिळते. 22 वरती 3 गडी या ठिकाणी बाद झालेत. रोहितच्या हाताबदलं हे षटक
एक विकेट कमवले खरं तर गोलंदाजानं. आता थोडी लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. संपूर्णपणे भडवल बी टीमला बांधून ठेवलं. डॉट बॉल षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं संपुष्टात आलं. तिसरं संपुष्टात आलं, क्षमा असावी. 18 चेंडूंच्या अंती धावफलकावरती धावांचा विचार केला तर तब्बल जाऊन पोहोचल्या त्या 22 आकडेवरती. डीजे बाल मिळाला. 22 वरती 3 गडी खरं तर बाद होताना पाहायला मिळतं. उमेश आणि तेजस ही जोडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. भडवळ बी प्लस खरं तर आता अन्वे केले पण अजय बसोबा भडवल बी प्लस हा संघ आता थोडा अडचणीत सापडताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. महत्त्वाचे 3 गडी बाद झालेत खऱ्या अर्थानं योगेश, आणि 18 चेंडूंमध्ये तब्बल 22 धावसंख्या अद्यापपर्यंत जमवले. एक षटक खरं तर निर्णायक षटक अजूनही बाकी असणार आहे. डू डान रेड, जिंका किंवा मारा, पण धावसंख्या आता तुम्हाला कुठून काढायच्यात आणि या धावसंख्या कितपत कुठून काढतील हे पाहणं देखील खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं आहे. यानंतरचा बॅटल असेल जयशंकर चांधई आणि त्यांच्या श्री 11 जयशंकर चांधई आणि त्यांच्या विपक्षात अर्षद 11 कानोर बॉईज बदलापूर विभागातील हा संघ, आणि त्यांच्या विपक्षात कर्जत विभागातील एक सध्याच्या घडीचा इन्फॉर्म संघ. खरं तर योगेश आज चांदई संघाची लीग देखील आपल्याला पाहायला मिळाली आजच्या दिवशी, आणि आपला सगळ्यांचाच आवडता एक अष्टपैलू खेळाडू नितेश यांचा जन्मदिवस, त्यांना देखील व्यासपीठाच्या वतीनं जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आपण. व्हाईट बॉल आतल्या दिशेने चेंडू टाकला, थोडा बाहेरच्या दिशेनं वळण घेतलं चेंडूनं देखील. खरं तर इनसाईड डाऊन स्टंप व्हाईट लाईनला अगदी धरून चेंडू फिरवण्याचा प्रयत्न केला गेला. अतिरिक्त धावसंख्येच्या सगळ्यांनी धावसंख्येचा विचार केला, त्या जाऊन पोहोचले तिथं बल 23 या आकड्यावरती. 23 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना पाहायला मिळाले आपल्याला. एक कंप्लीट केली जाईल, एकच जाव अगदी सहजरित्या पाहायला मिळते. आता थोडा का होईना पण दबाव तंत्राखाली खरं तर भडवल बी प्लस कदाचित आता संपूर्ण पाठीराखे खेळाडू देखील एकच म्हणत असेल की 2 खेळाडू मैदानीवरती आहेत, त्याच्यातील एक खेळाडूनं किमान 3 षटका तरी ठोकावेत, तर मॅच इतके चांगले पाहायला मिळेल की लाजवाब मॅच पाहायला मिळेल आपल्याला. उजव्या हाताचा खेळाडू रोहितला खरं तर विश्वास आहे खेळाडूवरती की हा खेळाडू उमेश 3 चेंडूंवरती 3 ठोको देखील शकतो. डॉट बॉल पाहायला मिळतात आपल्याला या ठिकाणी. डॉट बॉल येतोय. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला जातोय. खेळाडू आहे त्या ठिकाणी पकडला जाईल, जेल पाठवलं उमेशला देखील. ज्या आशा होत्या, ज्या पल्लवित केल्या होत्या त्यावरती देखील केल्या मात खेळाडू बाद.
महाराष्ट्र स्वराज्यामध्ये प्रत्येक मावळा योगेश कामी आला शिवरायांच्या. मग नाभिक समाजाचा शिवा काशीद असेल, पन्हाळ्याला वेडा पडला, छत्रपती शिवराय म्हणून खरं तर दहन झाला. बाजीप्रभू देशपांडेला कोण विसरेल. राजे तुम्ही पन्हाळ गड्यावरती पोचा, खिंड आम्ही लढून धरतो, आधी लगीन कोण ढाण्याचं, मग माझ्या रायबाचं, त्याला कोण विसरणार. गड आला पण सिंह गेला, त्यांना देखील कोण विसरणार. प्रत्येक मावला कामी आला या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातो. खरं तर आता अतिरिक्त चेंडूसाठी पंचांकडे आता खरं तर मागणी केली, आक्षेप घेतलाय त्यांच्या निर्णयावरती बॅटिंग करणाऱ्या टीमनं. तिसरे पंच तिसरे पंच कोण आहेत. दिगंबर मोरे खरं तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता टेक्निशियन रूममध्ये जोडले जातील हे तीन. जसे ते त्रिकूट आहेत ब्रह्मा विष्णू महेश, त्यांच्या खांद्याला खांदा लावून खरं तर आमचे प्रसाद भोईर, कल्पेजी जाधव, दिगंबर मोरे. सॉफ्ट सिग्नल काय पण सर. ओके. इट्स वाईट बॉल. अतिरिक्त चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येत एका आकड्यानं बदल केला जाईल. 24 वरती 4 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम महत्त्वाचा क्षण खरं तर षटक संपण्याच्या मार्गावरती येऊन पोहोचलं आणि आता या ठिकाणून कदाचित 2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल खरं तर आता बॅटिंग करणाऱ्या टीमला. फायटिंग स्कोर काही करून उभा करावा लागेल किंवा मग गोलंदाजीमध्ये कस दाखवावी लागणार. पण गोलंदाजी करणाऱ्या टीमनं प्रतिस्पर्धी संघाच्या मात्र डोही जड झाले जातात, ते देखील समोरून फिरवण्याचा प्रयत्न केला जातो. बिट केला पूर्णपणे. डॉट बॉल. पंचवीस धावा झाल्या. सफल झाला खेळाडू हलक्या हातानं क्रिकेटमधली नजाकत जरूर दाखवले. तितक्याच चांगल्या ताकदीचं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतं. फील्ड देखील खूप चांगलं पाहायला मिळालं आपल्याला. 3 धावा अगदी सहजरित्या घुटून काढले. एक वाचवण्यामध्ये देखील यश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. 28 प्रगती पुस्तकावरती झाल्यात. प्रतिस्पर्धी संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल जिथे आणि त्यांच्या विपक्षात पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारा अनविक 11 अजय मसोबा बडवल बी प्लस संघ आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजीचा खूप सारा अनुभव आहे. खरं तर योगेश यांच्याशी चर्चा केली की सातत्यपूर्व कर्जत विभागामध्ये त्यांनी देखील या संघाचा खेळ पाहिला आहे की बॉलिंग अटॅक करण्यासाठी या संघाला अगदी सातत्यपूर्वक पाहिलं जातं की संघाकडे ती क्षमता आहे. या बॉलवरती देखील आक्रमण केलं. महत्त्वाच्या क्षणी खरं तर मिळालेला हा चौकार शेवट का होईना पण एक नवस संजीवनी दिली खरं तर या चौकारानं. धावसंख्या मात्र 4 आकड्यानं जाऊन पोहोचेल तिथं बल 32 या आकड्यावरती. विजयासाठी करायच्यात आता 24 बॉलमध्ये 33 धावसंख्या होणार का पाहणं देखील खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं राहणार आहे. पण आपण कुठेही जाऊ नका, आपण पाहत राहा. खरं तर KTCच्या माध्यमातून जी घर बसल्या प्रेक्षकांसाठी मेजबानी रंगवण्यात आलेली आहे अर्थात स्पर्धेचा नाव राष्ट्रवादी व शिवसेना उफाटा चषक 2026 दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये योगेश डोळे जोडले जातील आणि त्या दिव्यात दिसेल सध्या
जबरदस्त खेळ पाहायला मिळाला होता आणि तोच संघ आता पुनश्च एकदा आपल्याला या खलापूर नगरीमध्ये पाहायला मिळतो आहे. राष्ट्रवादी व शिवसेना उबाटा चषक 2026मध्ये खेळ करत असताना एक जबरदस्त खेळ खऱ्या अर्थानं सातत्यपूर्वक या दोनही टीमचा पाहायला मिळतो. एकीकडे कर्जत विभागामधील अगदी मोठा संघ दादा संघ नेहमी खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर अगदी विविध ठिकाणी जाऊन मात्र आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं नाव मात्र उज्ज्वल करणारा हा देखील संघ अन्वित 11 बडबल B+ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. 33 धावसंख्येचा बचाव करायचे 24 बॉलमध्ये. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जितू टीमचे हरेश गाबंड आणि त्याच्या साथीनं निलेश पाटील हे दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत 33 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. चला दोनही टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. मैदानाच्या आत श्री 11 चांदे टीमने टॉस जिंकला आणि त्यांचा डिसिजन आहे पेंडिंग. बॅटिंग करण्याचा डिसिजन आहे म्हणजे फिल्डिंग करण्याची आहे ती मात्र कानोर बॉईज टीमला पहिल्या सत्रामध्ये. चला या मॅचकडे जाऊया जिथे मात्र रंगला जातो क्रिकेटचा महायुद्ध क्रिकेटचा महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये. दोनही बलाढ्य टीम एकमेकांच्या विरोधामध्ये आता खऱ्या अर्थानं लढताना पाहायला मिळतील. पहिल्या सत्रामध्ये 32 धावा बनवलात त्या मात्र अन्वित 11 जय मसोबा बडवल B+ टीमनं आता 33 धावसंख्येचं टार्गेट आहे जितू आई जिते या टीमच्या अगेन्स्ट. दोनही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय हरेश गावंड आणि त्याच्या साथीनं निलेश पाटील हे दोन सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय अनुराग. अनुराग गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय. लेफ्ट हँड गोलंदाज वेगवान तेजतर्रार गोलंदाज आपण पाहताय. वेगावरती स्वार होत असताना नेहमी चांगली गोलंदाजी करणारा अनुराग त्याच्या समोर आपण पाहताय फलंदाज हरीश गावंड. हे बॅटल फार चांगलं पाहायला मिळेल हरीशच्या विरोधामध्ये. अनुरागचं बाटची कडा घेतली आहे. शॉर्ट थर्डमॅनकडे बॉल निघाला. फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळतील. धाव मिळाली सिंगल. पहिल्या बॉलवरती अगदी सिंगलनं अकाउंट ओपन केलं आहे जितू आई जिते टीमनं. हरीश गावंडनं स्वतःचं संघाचं अकाउंट ओपन केलं. एक धाव फलकावरती पाहायला मिळते आहे. 24 बॉलमध्ये 33 बनवायचे आहेत. मग अगदी जर पाहिलं गेलं तर प्लॅनिंग अगदी पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाली आहे. पहिल्याच बॉलवरती ती सिंगल आली आहे आणि सिंगलनं मात्र अकाउंट ओपन करत असताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. एक चांगली मॅच पाहायला मिळेल आणि जाजावेली खऱ्या अर्थाने या मैदानावरती देखील लो स्कोरिंग मॅच आली आहे ती हाय व्होल्टेजच झाली आहे. हो पाठीमागे केला मिस टायमिंग आहे परंतु फिल्डर नाही आहे. बरोबर गॅपमध्ये सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि सहजरित्या ज्याप्रमाणे अगदी आपण पाहायला गेलं तर सकाळच्या मॉर्निंग वॉकला जसं आपण रस्त्यावरती चालतो त्याच पद्धतीनं मात्र या 2 धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 2 धाब्यांना धावफलक जाऊन पोचले. 3 रिक्स घ्यायची नाही आहे. माहिती आहे सिंगल डबलनं देखील ही धावसंख्या चेस होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये मात्र इथून पहिल्या 2 बॉलमध्येच त्या 3 धावा पाहायला मिळतात. 3 धावा धावफलकावरती आला. 33 धावसंख्येचा पाठलाग करायचं आहे. पहिलं षटक अनुरागचं महत्त्वपूर्ण षटक आहे. P1चं षटक पॉवर प्लेचं षटक म्हटल्यानंतर नेहमी जबाबदारी ही गोलंदाजावरतीच पाहायला मिळते.
थांबला यावेळी. अगदी जर पाहायला गेलं तर वेगानं धावत आलं होता, रनअपमध्ये थोडासा व्यत्यय आला आणि त्याच्यानंतर मात्र तो लगेच निर्णय घेतला थांबण्याचा. एक एक चुकी खऱ्या अर्थानं पराजयाकडे घेऊन जात असतं आणि त्याच्यामुळे मैदानाच्या आतमध्ये चुकी करायचीच नाही आहे हे तर मात्र मनामध्ये ठाणलंच आहे आणि तो अगदी आपण पाहताय योग्य निर्णय या ठिकाणी पाहायला मिळाला. हो, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु वेग आहे, प्रचंड वेग आहे अनुरागकडे आणि ते मात्र वेगानं बीट केला. बरोबर अगदी जर पाहायला गेलं तर पाठीमागे स्कूप करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटन बॉलचा तो व्यवस्थित संपर्कच नाही आहे आणि तिथून मात्र डॉट बॉलच पाहायला मिळतो आहे. 33 धावसंख्येचा बचाव करायचा आहे तर मात्र डॉट बॉल फेकायला लागतील, विकेट्स मिळवाव्या लागतील, पार्टनरशिप खऱ्या अर्थानं बिल्डअप होऊच द्यायची नाही आहे. त्याचवेळी मात्र तुम्ही या धावसंख्येचा बचाव करू शकता आणि त्यासाठी प्रयत्न करतीये ती मात्र अन्वित 11 जय मसोबा बडवल B+ टीम. अनुराग पहिलं षटक, आत्तापर्यंत त्यांना 3 बॉल फेकलेत, 3 धावा खर्च केल्यात. समोर आपण पाहताय निलेश, हो हलक्या हाताने कट केला, फर्स्ट स्लिपमध्ये बॉल, फिल्डर आहेत, धाव मिळेल ती पुन्हा एकदा सिंगल. पहिल्या षटकामध्ये रिक्स घ्यायची नाही आहे, सिंगल डबलने धावफलक पुढे नेण्याचं काम करतात. बरोबर मिनिटनुसार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळते जितू आई जिते टीम. 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सिंगल डबल देखील आमच्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहे. पहिलं षटक खऱ्या अर्थानं अनुरागचं, जो खऱ्या अर्थानं चांगला गोलंदाज आहे बडवल B+ टीमचा, त्याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं ते रिक्स घ्यायचीच नाही आहे, हा प्रयत्न चालू आहे. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा डॉट बॉलच पाहायला मिळतोय. ओळखलाय खऱ्या अर्थानं अनुरागनं देखील पूर्णपणे रीड केलं आता फलंदाजांना आणि त्याच्या विरोधामध्ये आपल्या भात्यातील मात्र चांगले चेंडू डिलिव्हर करत असताना प्रत्येक बॉल जर अनुरागचा पाहिला ना तर एखादा बॉल अगदी पुढे आलाय, एखादा बॉल अगदी जर पाहायला गेलं तर अगदी गुडलाईन स्पॉटवरतून बाहेर निघालाय, एखादा बॉल आतमध्ये आलाय. बरोबर मिश्रणामध्ये गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, परंतु वेग वाढवत असताना त्या वेगावरती नियंत्रण देखील अचूक पाहायला मिळतो आहे गोलंदाज अनुरागचा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. 5 बॉल आतापर्यंत त्याने फेकले, 4 धाबा खर्च केल्यात, इकॉनॉमिकल राहिला आतापर्यंत. 5 बॉलमध्ये धाबा दिल्याच नाही, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं आहे ते जितू आई जिते टीमला. ऑन साईडला फटका केला, मिस टायमिंग आहे का, फिल्डर त्या ठिकाणी येतील त्याच्या अगोदर बॉल सीमारेषेच्या पलीकडे मिड विकेटला आलाय. फलंदाज हरीश गावणच्या बॅटमधून षटकार. चला चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. प्रत्येक षटकामध्ये टीम मिटिंग करूच नका, कारण की वेळ फार कमी आहे आपल्याकडे. धावसंख्या 10, 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जितू आई जितू टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. हरीश गावण खऱ्या अर्थानं 3 बॉलमध्ये 7 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. त्याच्या साथीनं आपण पाहताय निलेश पाटील जो 3 बॉलमध्ये 3 या धावसंख्येवरती इंडिव्हिज्युअल बॅटिंग करतात. दोघांमध्ये अगदी जर पाहिलं तर मात्र 6 बॉलमध्ये 10 या धावसंख्येची पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे. 5 बॉलमध्ये थोडासा संयम दाखवला, खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर सन्मानच दिला अनुरागला, परंतु शेवटच्या बॉलवरती मात्र समाचारच घेतलाय. धावसंख्या 10 पाहायला मिळते. आता गोलंदाजी मार्कवरती सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर पंकजला तुम्ही पाहता. पंकज सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर आणखीन एक वेगवान गोलंदाज अन्वित 11 जय मसोबा बडवल B+ टीमचा पंकजला तुम्ही पाहता सेकंड ओव्हरमध्ये. समोर जर पाहिलं तर आता मात्र निलेश पाटील हे दोन्ही सलामीचे फलंदाज. ओ समोर फोर्स केलाय, मिस टायमिंग आहे. हवेमध्ये राकेश पाटील टीमचा कॅप्टन पकडली आहे कॅच, मिळाली आहे पहिली विकेट. सेकंड ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती पंकजला मिळाली आहे मोठी विकेट. निलेश पाटील बाद.
थँक्यू टीचर, थँक्यू. विकेट आली आहे पंकजला, पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे आणि त्याचसाठी खऱ्या अर्थानं कॅप्टननं त्याच्याकडे ते षटक सोपवलं होतं. त्यानं मात्र ते काम कंप्लीट केलं आहे. अनुरागच्या विरोधामध्ये 10 धावा आल्या. त्याच्यानंतर मात्र सेकंड ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती पंकजनं विकेट मिळवली आहे. निलेश बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय आणखीन एक सुपरस्टार जितू आहे जिथे टीमचा, तो म्हणजे रोहित म्हात्रे. हो, हलक्या हातानं स्केअर केलाय. ऑन साईडला अगदी आपण पाहताय एक कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न वेगानं धावतायत डेंजर एंड झोन कडे. ओ इथे हरेश होईल बाद, परततोय नाराज, हताश नजरेनं मैदानाच्या बाहेर येईल. रनआउटची विकेट मिळाली आहे. आवश्यकता होती का, हा देखील प्रश्न आता सर्वांना पडला. हो, इथून देखील आपण पाहता लाऊड अपील केली जाते. बरोबर पाडवरती बॉल आदळलाय. पुन्हा एकदा सेकंडचा कॉल. हो, यावेळी कंप्लीट होती आहे. गुड रनिंग बिटवीन विकेट. लेग बॅटच्या स्वरूपामध्ये आपण पाहताय 2 धावा धावफलकामध्ये ऍड होत आहेत. या 2 धावा करताना रिक्स उचलली होती दोन्ही बॅटरनं, कारण की अगोदरच्याच बॉलवरती रनआउटची विकेट आली होती आणि विकेट देखील कोणाची आली होती तर हरेश गाऊन मात्र बाद झाला. आणि त्याच्यानंतर देखील आपण जर पाहायला गेलं तर रिक्स उचलली आणि त्या रिक्समध्ये खऱ्या अर्थानं सक्सेसफुल ठरली आहे ती जितू आई जिथे टीम. 2 धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 13. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत पंकज यांनी. दरम्यान आपण या ठिकाणी पाहताय खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मनीषजी यादव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती यायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 14 पाहायला मिळतात. पंकजचं कौतुक करायला हवं. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यानंतर पंकजनं ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली आहे, कॅप्टननं दाखवलेला विश्वास, त्या विश्वासाला सार्थ आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. त्यानं मात्र विकेट्स मिळवून दिल्या टीमला, त्यानं दबाव करून दिला आहे. 33 धावसंख्येचा बचाव करत असताना पंकजकडे दिलेलं षटक, जर दर्जेदार गोलंदाजी केली आहे, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. प्रत्येक चेंडू अगदी आपण पाहायला गेलं पंकजचा तो निर्णायकच पाहायला मिळाला. हो, पुन्हा एकदा अपील केली जाते आहे. पाठीमागे चाललाय शॉट फाईन लेगला, फिल्डर आहेत त्या ठिकाणी. धाव मिळेल लेग बाईटची आणखीन एक सिंगल. आउटसाइड दी लेग स्टंप पिचिंग होती, पडल्यानंतर बॉल बाहेर निघत होता. पंचांना मात्र लाईन चेक केल्यानंतर अगदी लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव डिक्लेअर केली आहे. एका धाब्यानं आपण पाहताय धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 15 धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मनीषजी यादव साहेब आपण पाहता या मुख्य मंचावरती आता उपस्थित होतील. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. अगदी जर पाहायला गेलं तर गेल्या 4 रात्रींमध्ये बरेचसे मान्यवर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या मंचकावरती येताना आपल्याला पाहायला मिळाले आणि प्रत्येक मान्यवराचा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान आणि सन्मान केला गेला. म्हणूनच तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेला मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा म्हणून खऱ्या अर्थानं ओळखलं जातं. फार चांगली स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये संपूर्ण रायगड ठाण्यामधून संघ या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. सगळे सुपरस्टार खेळाडू आहेत आणि त्यांचा खेळ देखील अगदी त्याच पद्धतीचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 33 धावसंख्येचा बचाव करत असताना आत्तापर्यंत
अन्वित 11 जय मसोबा बडवल बी प्लस टीमनं धावा खर्च केल्यात 12 बॉलमध्ये 16 आणि आता मात्र 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जितूआई जिथे टीमला धावा बनवायचे 12 बॉलमध्ये 17 पहिल्या 12 बॉलमध्ये धावा आल्या त्या 16 आणि आता 12 बॉलमध्ये बनवायचे त्या 17 मॅच अगदी दोन्हीकडे बॅलन्स पाहायला मिळते आहे बॅलन्स अवस्थेमध्ये असलेली ही मॅच मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक क्षणी अगदी रंग बदलणारी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे जबरदस्त मॅच हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे दोन्ही टीम जर पाहायला गेले तर आपापल्या विभागामध्ये नाव लौकिक करून आज खलापूर नगरीमध्ये राष्ट्रवादी व शिवसेना उबाटा चषक 2026 मध्ये आपला दर्जेदार खेळ दाखवत असताना पाहायला मिळतात प्रवीणजी दुगाडे सर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी बाबूजी दरेकर यांच्याकडून प्रवीण दुगाडे यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज जेव्हा जेव्हा प्रवीण दुगाडे सर मंचावरती येतात त्यावेळी फक्त बक्षिसांची अनाउन्समेंट त्यांच्या नावाची केली जाते हे प्रेम आहे खऱ्या अर्थानं प्रवीण दुगाडे सरांवरती तब्बल 20 वर्ष या खलापूर नगरीमध्ये 20 वर्ष समालोचन करतात ऑन साइडला फटका मिस टायमिंग आहे अनुराग हो तेजस बॉल खाली आला पकडली कॅच स्क्वेअर ऑफ द विकेट मिळाली आहे विकेट आणखीन एक फलंदाज बाद होईल समीर साठी खऱ्या अर्थानं मेजबानी आहे आणि आयवा कॅच साठी 500 रुपये आणि शेवटच्या रात्रीमध्ये तर मात्र मटणाचं जेवणच आहे वावरले नगरीमध्ये सर्वांनी उपस्थित व्हा नाद करा परंतु वावरलेकरांचा कुठे धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 16 पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्क होती उमेश पहिलीच विकेट मात्र उमेशने मिळवली आणि फलंदाज रोहितला त्यानं बाद केलं बंटी मैदानाच्या आतमध्ये हो पुन्हा एकदा अगदी जर पाहायला गेलं तर थांबला लेफ्टी बॅटर आता समोर आला आणि त्याच वेळी कदाचित व्हेरिएशन मात्र आता चेंज करावी लागणार आहे ती उमेशला रोहित खऱ्या अर्थानं जितू टीमचा जो प्रामुख्याचा फलंदाज होता ज्याच्याकडे भरपूर सारी जबाबदारी होती तो बाद झाला हो ड्राईव्ह केला अगदी आपण पाहता एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय एक कंप्लीट झाली दुसरी मिळेल का परंतु फेकी अचूक आहे अनुराग त्या ठिकाणी पाहायला मिळाला फेकी देखील अचूक पाहायला मिळाली धाव मिळाली ती सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलाय ते आता मात्र 17 वरती 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात येणारे 10 बॉल आता 16 धावसंख्येची आवश्यकता हळूहळूपणे खऱ्या अर्थानं अन्वित 11 जय मसोबा बडवल बी प्लस टीम आता मॅचमध्ये शिरकाव करते अगदी जर पाहायला गेलं तर जिथे पहिल्या ओव्हरमध्ये मॅच पूर्णपणे बनली होती जितूआई जिथे टीमसाठी परंतु आता त्यांच्याकडून मात्र मॅच असते मात्र हो चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप पंच सांगतात इट इज वाईट एक्स्ट्राची धाव इथून धाव फलकावरती जरूर पाहायला मिळेल वाईट बॉल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 18 मध्ये 15 ची आवश्यकता आहे आणि खऱ्या अर्थानं अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे एक मोठं नाव
विशालजी शिंदे जे आमचे शेडोली गावचे या ठिकाणी उपस्थित झालेत आणि आत्ताच नवीन खरेदी केली आहे चेअरमन आणि तो देखील आज गुलालाचा मानकरी झाला. खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना आणि त्यांना विनंती करूया की आपण या मुख्य मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. इथून देखील शॉर्ट फाईन लेगमध्ये बॉल निघाला आहे. धाव मिळाले पुन्हा एकदा सिंगलच. एकापेक्षा जास्त मिळतच नाही आहे. मोठ्या फटक्यांसाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न करावा लागतो आहे. मोठ्या फटक्यांपासून वंचितच ठेवलं आहे. मोठे फटके मारावे लागतील या 33 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. जितू आई जिते टीमला आत्तापर्यंत 19 धावा या धावफलक्यावरती आल्यात. 9 बॉल 14ची आवश्यकता. ऑन साईडला फ्लिक केला. गॅप मोठी आहे. फिल्डर 2-2 प्रयत्न करतात. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चालला लॉंग लेगला. सीमारेषेच्या पलीकडे याच चौकाराची आवश्यकता होती जितू आई जिते टीमला आणि तो महत्वाच्या क्षणी आलेला चौकार आणि या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 23. थँक्यू डीजे मास्टर, धन्यवाद. खोपोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक आदरणीय मनीषजी यादव साहेब आपण पाहता या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत. ओ चॉप केलाय. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर. धाव मिळेल आणखीन एक सिंगल. आदरणीय मनीषजी यादव साहेब आपण पाहता या मुख्य मंचावरती येतात. त्यांच्या साथीनं आपण पाहता आदरणीय कल्पेशजी मोरे साहेब, या स्पर्धेचे मुख्य आयोजक शैलेशजी फावडे साहेब, तदनंतर स्वामी देशमुख असतील. हे सगळेजण अगदी आपण पाहताय मान्यवरांना या मुख्य व्यासपीठावरती घेऊन येतात. तदनंतर चंद्रप्पा अनिवर साहेब देखील आपण पाहताय. सगळेजण आपण पाहता या मुख्य मंचावरती उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतील. मॅच अगदी निर्णायक क्षणी येऊन टेपली आहे. 7 बॉल 9 धावसंख्येची आवश्यकता. कमी धावसंख्येची मॅच ही नेहमी खऱ्या अर्थानं हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळते आणि तसाच ड्रामा मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळतोय. ओ कट करायचं होतं. फिल्डर आहेत, पकडली आहे कॅच. शॉट थर्डमॅनला अगदी थोडासा वाईड आणला होता आणि बरोबर त्याच्या हातामध्ये मात्र इथे झेल दिलाय. मिळाली आहे विकेट आणखीन एक. जितू आई जिते टीमची फलंदाजीतून बाद होईल. समीर आणि आता ज्या फिल्डरना कॅच पकडली आहे त्यांच्यासाठी बाबू दरेकर यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज. रोहित जामगरे. एका बंधूनं बॉल डिलिव्हर्ड केला आणि दुसऱ्या बंधूनं कॅच घेतली. दोन्ही बंधू काय कॉर्डिनेशन होतं दोघांमधील, कमालीचं. म्हणजे बाबासाठी कॅश प्राइज लागलं, दुसऱ्या बाबानं बाबासाठी ती मात्र कॅच कंप्लीट केली. चांगली मॅच. 6 बॉल 9 धावसंख्येची आवश्यकता. दिलदार मनाचे राजा माणूस खऱ्या अर्थानं आपण पाहता आमचे दरेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बरेचसे प्रेक्षक कॅश प्राइज या ठिकाणी लावले जातात. मनापासून खऱ्या अर्थानं त्यांचं देखील धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून वावरलेच्या मैदानावरती तर प्रवीण दुगाडे सर सांगतात किमान 50, परंतु सर इथेच एवढे कॅश प्राइज येतं मला असं वाटतं 50च्या प्लसच जातील. 70 म्हणजे त्यांनी आता ते नियोजन केलंय त्या 4 रात्रीचं 70,000चं. फयाजभाई राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे.
सहर्ष स्वागत आपलं देखील. शेवटचे 6 बॉल, 9ची आवश्यकता. राकेश पाटील टीमचा कॅप्टन गोलंदाजी मार्कवरती आला. पहिलाच बॉल आउटसाइड दी लेग समीतून आपण पाहता व्हाईट बॉल आला आणि आता मात्र पंचांच्या डिसिजनला या ठिकाणी चॅलेंज केलं जात आहे. इथून अगदी आपण पाहताय DRS घेतलाय तो बॅटिंग करणाऱ्या टीमनं. योगेशजी निकम, संतोषजी निकम आणि राजेंद्रजी कदम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. खऱ्या अर्थानं आयोजकांनी अफाट मेहनत घेतली आणि त्यांची मेहनतीची दाद देण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहताय बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात. अफाट मेहनत घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं अफाट परिश्रमानंतर ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. मित्रांनो, स्पर्धा म्हटली की सर्वांना उत्कंठा जरूर लागते, परंतु त्या स्पर्धेमागची मेहनत ही फक्त आमच्या आयोजकांनाच माहिती आहे. कित्येक रात्रंदिवस आयोजकांना झोप देखील लागत नाही, कारण की ही स्पर्धा कशा पद्धतीने आम्हाला या ठिकाणी यशस्वीरित्या पार पाडायची आहे. कृष्णाजी कदम साहेब देखील आपण पाहताय या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. गेल्या 4 रात्रींमध्ये बरेचसे मान्यवर अगदी आपण पाहता या स्पर्धेसाठी उपस्थित झाले. बरेचसे प्रेक्षक वर्ग एकाच वेळी खालापूर विभागामध्ये असलेल्या 2 रजनी स्पर्धा आणि तरी देखील आपण पाहताय ना की या स्पर्धेसाठी प्रेक्षकांनी दिलेली ती पसंती जबरदस्त स्पर्धा. पहिल्याच वर्षामध्ये यशाच्या उंच शिखरावरती जाऊन पोहोचलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मनीषजी यादव साहेब या ठिकाणी आपण पाहता या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या ठिकाणी आपण सन्मान करतोय. खोपोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक आदरणीय मनीषजी यादव साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मनोहरजी फावडे आणि कृष्णाजी कदम साहेबांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान या ठिकाणी करतोय. ऑनफिल्ड डिसिजन जो असेल तो ग्राह्य धरला जाईल, कारण की नेटवर्क इश्यू आहे, त्याच्यामुळे ऑनफिल्ड डिसिजन हा फायनल असेल. दरम्यान इथे व्हाईट बॉल आलाय. पंचवीस धावा धाव फलक्यावरती. 6 बॉल 8ची आवश्यकता. टीमचा कॅप्टन हो, चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. राकेश पाटील खऱ्या अर्थाने याच बॉलसाठी ओळखला जातो. नेहमी जर पाहिलं बॅटिंग करणाऱ्या टीमनं आता रिव्ह्यू घेतलाय वाईटसाठी. अगोदर फिल्डिंग करणाऱ्या टीमनं घेतला होता, आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं घेतलाय. प्रत्येक टीमसाठी आपण एक रिव्ह्यू ठेवलाय. तो फक्त वेट साईडसाठी, रनआउटसाठी आणि वाईटसाठी असेल. त्याच्यामुळे आता तो रिव्ह्यू या ठिकाणी आपण टेक्निकल रूपमधून चेक करतोय KTC लाईव्हच्या. चला, ऑनफिल्ड डिसिजन जो फायनल असेल. नेटवर्क इश्यू थोडंसं चालू आहे. आदरणीय बाबूजी दरेकर साहेबांकडनं या आयोजनासाठी, या आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीसाठी 1000 रुपयाचं त्या ठिकाणी डोनेशन आलं. मनापासून धन्यवाद साहेब. ओ, फटका मिस टायमिंग आहे. स्वतः गोलंदाज राकेश पाटील करणार नाहीये चुकी. सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडली आहे कॅच, मिळाली आहे विकेट. आणखीन एक जितू जिथे टीमची फलंदाज बाद होईल बंटी. थँक्यू. आदरणीय बाबू दरेकर साहेबांकडनं या संपूर्ण आयोजनासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. मी आयोजकांना विनंती करेन की आपण हे कॅश प्राईज घ्यायचं आहे. बाबूजी दरेकर साहेबांकडनं आपण पाहताय 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलंय, ते मात्र आयोजकांसाठी. या शैलेजी फावडे
विनायकजी दरेकर साहेबांना विनंती आहे की आपण आपलं कॅश प्राइज घ्यायचं आहे. आदित्यजी दरेकर साहेबांकडनं हे कॅश प्राइज आपण पाहताय. नक्कीच बाबू दरेकर आमचे जवळचे मित्र आहेत. गेले अनेक वर्ष आमचे संबंध आहेत. रुपालीपासून ते कपलपर्यंत आणि कपलपर्यंत पोईंजे ते वावरले असे आमचे संबंध आहेत. तर बाबू दरेकर यांच्याकडून या मंडळाला 1,000चं डोनेशन आलं आहे. मी विनायक जाधव यांना विनंती करतो की त्यांनी ते डोनेशन स्वीकारावं. बाबू दरेकर साहेब यांचा सन्मान मी शैलेश फावडे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे शुभास्ते करावं. खऱ्या अर्थानं वावरले हे गाव आहे आणि या गावामध्ये आता 5, 6, 7, 8 सर थोडी मॅच क्रुशल आहे. शेवटच्या मॅचचा क्षण आहेत आणि एकदम क्रुशल मोमेंटवरती आहे. आपण मान्यवरांचा सन्मान देखील करूया. सगळ्या काही गोष्टी होतील. फक्त मॅचकडे जाऊया. शेवटचे 4 बॉल आणि 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. जितू आई जिथे टीमला फटका लॉब केलाय ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर काउ कॉर्नरला. 1 कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल नकार दिलाय पाठीमागे पाठवलाय. पंचांकडे अपील जरूर होतीये परंतु पंच इथे सांगतात की मात्र फलंदाज अगदी पॉपिंग क्रीज मध्ये पंचांनी आता मात्र तिसऱ्या पंचांचा निर्णय घेतलाय. आपण बाबू दरेकर यांचा सन्मान करतोय. खऱ्या अर्थानं आदित्य ढावा जोरदार आहे. सध्या सिलेंडर त्यांच्याकडे आहे त्यामुळे धावा जोरदार आहे. पाट्यांवर आहे का बाबू दरेकर मला सांगतात. आमचे मित्र आहेत जुने. चुलीवर जेवण आहे. वावरले ते नाही ते त्यांना समजलं. समझने वाले को इशारा काफी होता है. चला योगेश सर मॅच बोला. नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज बाद आहे की नाही ते चेक करायचं आहे. फर्स्ट रन कंप्लीट झाली होती. सेकंड रनचा त्या ठिकाणी प्रयत्न होता बॅटरचा. तो पुढे निघाला होता. त्याचवेळी गोलंदाजानं बॉल एस्टर्नवरती लावला परंतु ज्यावेळी तो बॉल लागलाय त्यावेळी पॉपिंग क्रीजपासून पुढे आहेत की नाही हे मात्र आपल्याला चेक करायचं आहे. निर्णायक क्षणी मॅच आले आणि तो निर्णय अगदी अचूक आपल्याला आता इथून पाहायला मिळेल. बघा बाबू दरेकर यांनी पारितोषिक लावलंय. जिंकणाऱ्या संघाला 500 रुपयाचं पारितोषिक. संघ कोणीही जिंको, बॅटिंग करणारा किंवा बॉलिंग करणारा. तीन ला 7 अशी मॅच कंपल्सरी होऊ शकते जर निर्णय काय वेगळा आला तर. पण बाबू दरेकर यांच्याकडून जर चौकार आला किती 1000 का 500? 500 हां 500च. नाही तुम्हाला लुटायलाच मी बसलोय. एकीकडे तुम्ही पाहताय टीम जितू आई जिथे जी खऱ्या अर्थानं या धावसंख्येचा पाठलाग करते. येणारे बॉल खऱ्या अर्थानं जर पाहिलं कंपल्सरी 3 बॉलमध्ये 7 तर आवश्यकता आहेच परंतु आता तो डिसिजन या ठिकाणी आपण चेक करतोय. सेकंड डावेसाठी फलंदाज थोडेसे पुढे निघाले होते. ते रनआउट आहे की नाही ते मात्र आपण चेक करणार आहोत. परंतु जबरदस्त मॅच. 33 धावसंख्येचा बचाव करत असताना अन्वित 11 जय मसोबा बडवल B+ टीम आणि फलंदाज सेफ आहेत. या बॉलला जर का चौकार आला तर आदित्यजी दरेकर साहेबांकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. 3 बॉल 7. शॉर्ट बॉल मिळालाय. पाठवलाय बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. धाबा मिळतील 4. चौकार आईन मोक्याच्या वेळी धोक्याची घंटा. इथून अन्वित 11 जय मसोबा भडवल B+ टीम साठी. आतापर्यंत राकेश पाटीलनं जबरदस्त गोलंदाजी केली होती परंतु या चौकारानं या मॅचचं पूर्णपणे रिझल्ट बदलत आहे. येणारे शेवटचे 2 बॉल प्रथमेश
आदित्यजी दरेकर साहेबांकडनं या चौकारासाठी शेवटचे 2 बॉल आणि आता 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. आदरणीय मनीषजी यादव साहेब आणि आदरणीय चंद्रप्पा या ठिकाणी उपस्थित झाले. या स्पर्धेसाठी आले आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आपण पाहताय ते या स्पर्धेसाठी आले आणि या संपूर्ण स्पर्धेची शोभा वाढवली. त्याबद्दल त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. असे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आयोजकांच्या पाठीशी आहेत म्हणून अशा स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत. आणि इथे मात्र पुनश्च एकदा रनआउटची विकेट आली आहे. फलंदाज बाद झालाय. आता मात्र कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. शेवटचा 1 बॉल आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. कंपल्सरी 3 धावा बनवाव्या लागतील. त्या मात्र जितू आई जिते टीमला पहिल्या मॅचमध्ये देखील आपण याच्या अगोदरच्या मॅचमध्ये देखील पाहिलं होतं की जिथे मात्र कमी धावसंख्येचा पाठलाग करायचा होता SBCC उमरोली टीमला, परंतु त्या धावसंख्येचा पाठलाग करू दिला नव्हता. ते मात्र अन्वित 11 जय मसोबा भडवल B+ हा संघ मैदानाच्या आतमध्ये या धावसंख्येचा बचाव करतोय. आणि खऱ्या अर्थानं गेले 2-3 वर्ष आज संघ बराचसा टच मध्ये. बघा आदित्य दरेकर यांच्याकडून जर हा चेंडू निर्धाव गेला तरी सुद्धा 500, षटकार आला तरी सुद्धा 500 बाबू दरेकर यांच्याकडून. आदित्यजी दरेकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज तर आलंय फलंदाज प्रथमेशसाठी. परंतु या बॉलवरती जर का षटकार आला तर देखील 500 असतील आणि डॉट बॉल आला तर मात्र राकेश पाटीलसाठी 500 असतील. आता दोन्हीकडनं पारितोषिक आहे. हे खऱ्या अर्थाने क्रिकेटचे प्रेमी आहेत आणि हे खऱ्या अर्थानं वावरलेकरांचं असलेलं क्रिकेटवरती प्रेम आहे. आणि या स्पर्धेचे आयोजक आदरणीय विनायकजी जाधव यांच्याकडून जर का अन्वित 11 जय म्हसोबा भडवल B+ संघ विजय झाला तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. शेवटचा 1 बॉल 3 धावसंख्येची आवश्यकता. राकेश पाटील गोलंदाजी माकवती. हो कमी गतीनं फिंगर रोल करत असताना बॉलला आतमध्ये आणलाय आणि पंचांनी देखील अगदी सांगतायत की हा बॉल रिव्ह्यू घेतलाय. चला चला चेक करूया कारण की ते दोन्ही डिसिजन ऑनफिल्ड होते त्याच्यामुळे दोन्ही टीमला रिव्ह्यू अवेलेबल. बघा फिल्डिंग करणाऱ्या टीमला जर हा लीगल चेंडू असला तर 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार विनायक जाधव यांच्याकडून आणि 500 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजाला मिळणार आमचे ढाब्यावाले आदित्य दरेकर बाबू दरेकर 1200 बाजी फॉक त्यांच्याकडून. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आला. मॅच जिंकली अन्वित 11 जय मसोबा भडवल B+ टीम ना कॉम्पिटिशन टीम. या गोलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याने निर्धाव चेंडू टाकलाय. काय आहे गोलंदाजाचं नाव? बाबू दरेकर यांच्या हस्तेच आपण सामन्यावरचा पुरस्कार देऊया. राकेश पाटील खरं तर या गोलंदाजाला सुद्धा आपण बक्षीस देऊया. प्रथमेश आपण देखील यायचं आपल्यासाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रथमेश आदित्यजी दरेकर आणि टीम जी जिंकली आहे त्याच्या कर्णधारला आपण मनीषजी जाधव यांच्याकडून 1000 रुपये